सुगंध अगरबत्ती वर्कमध्ये आमच्या हेडलू नावाचं ब्रँड आहे, एकदंत नावाचं आहे, नक्षत्र आहे, कस्तुरी आहे, पाऊचमध्ये पण आहे आपल्याकडे मोगरा, गुलाब, चंदन, कस्तुरी अशा प्रकारचे ब्रँड आहेत. जवळपास 14-15 प्रकारचे ब्रँड आपल्याकडे चालतात निर्मल सुगंध अगरबत्तीमध्ये. नमस्कार, कोकणी मी जैन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. व्यवसाय करण्याच्या महत्त्वाकांक्षेने शहरातून गावी आलेल्या तरुणाची आपण मुलाखत घेणार आहोत. पाहूया आपण. हे आमचं दुर्गवाडी गाव, गणेश मंदिर, ते आपण सचिन सुरेश कदम यांच्या आपण घरी जाणार आहोत मुलाखतीसाठी. ही आमची मराठी शाळा, ही अंगणवाडी, आणि इकडे आपण त्यांच्या घरी जाण्याचा मार्ग आहे. त्यांच्या घरी आपण जवळजवळ पोचलोच आहोत. नमस्कार, मला तुमचा व्यवसाय आणि तुमचा आत्तापर्यंतचा संघर्ष, मेहनत याबद्दल मुलाखत घ्यायची होती. तुमची परवानगी असेल तर ठीक आहे. प्रथम मला तुमचं नाव आणि सुरुवातीला तुम्ही कुठे राहत होता, तुमचा व्यवसाय कोणता आणि याची आयडिया कशी आली याचं थोडक्यात मला सांगाल का? नमस्कार, मी सचिन सुरेश कदम. मी दुर्गवाडी गावात एक अगरबत्तीचे उद्योग चालू केलेला आहे. त्याची मला आयडिया म्हणजे कसं करायचं काय, मला बांबूबद्दल जे प्रेम होतं त्याच्या बाबतीत मी अगरबत्तीच्या व्यवसायात पडलो. त्याच्यात जे बांबूबद्दल मला लागवडीचं वगैरे काड्यांचं जे करायचं होतं त्या स्टेपनुसार मी आता अगरबत्तीच्या उद्योगात उतरलो आहे. त्याच्यात प्रथम आपण कुठे राहत होता? प्रथम मी संभाजीनगरमध्ये राहत होतो. तिथून मी अपडाऊन करून बांबूबद्दल जे प्रेम होतं त्याच्याबद्दल मी अगरबत्तीचा व्यवसाय करता म्हणजे नेमकी कसं काय बनवता अगरबत्ती? अगरबत्तीला काय, प्रथम आपल्याला जी अगरबत्ती बांबूची स्टिक लागते ती आपण प्रथम पहिली बनवतो. इथेच बनवतो? दुर्गवाडी गावातच बनवतो आपण. बांबू पण दुर्गवाडी गावातूनच आयात करतो आणि काडी बनवल्यानंतर आपण मसाला त्याला घरीच लावतो. ऑटोमॅटिक मशीन आहे त्याची. आपण त्याचा डेमो आपण बघायला भेटेल? हां, भेटेल. ठीक आहे, आपण पाहूया.
कच्ची अगरबत्ती आहे ही. कच्ची अगरबत्ती नंतर हे परफ्यूम मध्ये भिजवल्यानंतर पॅकिंग केली आपण. हे एकदंत